नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेता जाधव. आपण पाहणार होतो 26 जुलै रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम आज दिवसभराचा जर विचार केला तर आज दिवसभर कोकणाचा भाग असेल, हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळाला, विखुरल्या स्वरूपामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळाला. याचबरोबर वाऱ्याचा जो वेग आहे तो वाऱ्याचा वेगही काही प्रमाणामध्ये जास्तच पाहायला मिळतो. याचबरोबर घाटमाथा असेल, कोकणाचा जो दक्षिण भाग असेल, तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पूर्व भाग असेल, या ठिकाणी वाऱ्याचा वेग काहीशी जास्तच आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसांनंतर वारं हे काही काळासाठी जे स्पीड असेल ते कमी होण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर आज विदर्भातील याचबरोबर मराठवाड्यातील काही अशा ठिकाणी असणार आहे, त्या ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्म सहित पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तत्पूर्वी आपण सिस्टम प्रणाली वाऱ्याच्या दिशानुसार जर पाहिलं, गुजरातचा उत्तर भागाला याचबरोबर राजस्थानचा दक्षिण भाग असेल, या ठिकाणी कमी दाब क्षेत्र आता पोचले गेलं आहे आणि येणाऱ्या 24 तासामध्ये हे कमी दाब क्षेत्राची तीव्रता असेल ते हळूहळू अजून कमी होईल. मात्र दुसरं एक कमी दाब क्षेत्र म्हणजे लो प्रेशर एरिया हा आज तयार झाला आहे. बंगालचा उपसागराचा भाग असेल, या ठिकाणी एक लो प्रेशर एरिया तयार झाला आहे आणि या लो प्रेशर एरियापासून जो गुजरातचा लो प्रेशर एरिया आहे या भागापर्यंत अक्षरेषा आपल्याला पोचलेले पाहायला मिळतं. या दोघांच्या सिस्टमच्या प्रभावामुळे मध्य भारताचा बहुतांश भागामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर ओडिशा असेल, याचबरोबर ओडिशाचा उत्तर भाग असेल, आंध्र प्रदेशचा उत्तर भाग असेल, तसेच तेलंगणाचा काही भाग असेल, याचबरोबर कोकण किनारपट्टी असेल, पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिण भाग, याचबरोबर खानदेचा भाग असेल, विदर्भाचा भाग असेल, या ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला मिळत आहे. याचबरोबर सध्याचे लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर आपण पाहिलं, राज्याचा आणि बहुतांश भाग आहे त्या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळते. काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता. सर्वप्रथम विदर्भाकडून जर पाहिलं, गडचिरोलीचा उत्तर भाग असेल, याचबरोबर चंद्रपूरचा काही भाग असेल, याच्यामध्ये कुरखडा, धानोरा, मूल असेल, ब्रह्मपुरी असेल, हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. याचबरोबर वर्धा जिल्ह्याचा आष्टी तालुका असेल, याचबरोबर देवकी, सेलू, हिंगणघाट असेल, या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आज रात्री पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर अमरावती, अचलपूर, चांद्रबाजार, मोर्शी, भातुकली, अमरावती, तिवसा, चांदूर रेल्वे असेल, याचबरोबर यवतमाळचा बाबुळगाव, ढेर, कळंब, राणेगाव, वणीचा काय भाग असेल, दिग्रज, तसेच घाटंजी या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. उत्तरेला मात्र जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. काही ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्म सहित पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर नांदेडचा उत्तर भाग असेल, किनवट असेल, याचबरोबर नांदेड, भोकर, हदगाव हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो आहे. याचबरोबर यवतमाळचा जो पूर्व भाग असेल, पुसद, महागाव, उमरखेड याही ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळतो आहे. याचबरोबर वाशिमचा मांगपिरोळ असेल, धानोरा असेल, मानोरा असेल, याचबरोबर वाशिम, रिसोड या ठिकाणीही हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो आहे. हिंगोली तालुका, हिंगोलीचा उत्तर तालुका असेल, याचबरोबर बसमतचा काही भाग असेल, या ठिकाणीही पाऊस पाहायला मिळत आहे. तसेच परभणीचा जिंतूर असेल, याचबरोबर गंगाखेड या ठिकाणी एक दुसऱ्या स्वरूपात मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो. जालना जिल्ह्याचा भोकरदन असेल, जालना तालुका हलक्या स्वरूपाचा पाऊस किंवा फक्त ढगाळ वातावरण. मात्र परतूरमध्ये अंबड तालुक्याचा जो पूर्व भाग असेल, या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर बुलढाण्याचा सिंदखेड राजा असेल, लोणार, मलकापूर, याचबरोबर संग्रामपूर याही ठिकाणी हलक्या पावसाचे ढग त्या ठिकाणी पाहायला मिळतात. अधूनमधून हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे. याचबरोबर छत्रपती संभाजीनगरचा कुलदाबाद असेल, कन्नड असेल, सिल्लोड असेल, हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे. दक्षिणचा भाग मात्र वैजापूर, गंगापूर, पैठण या ठिकाणी ढगाळ वातावरण, काही ठिकाणी तुरळक पाऊस 1-2 स्वरूपाचा पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तसेच बीड असेल, याचबरोबर केज असेल, हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते. बाकीचे जे ठिकाणी आहेत, आष्टी, पाटोदा, आंबेजोगाईचा भाग असेल, या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळते. लातूरचा बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळतं आहे. तसेच धाराशिवचा उस्मानाबाद असेल, कळंब असेल, पारंडा, भूम एक दुसऱ्या स्वरूपात मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. सोलापूरचा बार्शीचा जो दक्षिण भाग असेल, मोहोळचा काय भाग असेल, याचबरोबर उत्तर सोलापूरचा भाग असेल आणि अक्कलकोटचा अतिपूर्व भाग असेल, हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता काही वेळापुरता. याचबरोबर सोलापूरचा जो पूर्व भाग, पश्चिम भाग संपूर्ण असेल, या ठिकाणी संपूर्णतः ड्राय वेदर राहील. सांगली जिल्ह्याचा बहुतांश संपूर्ण भाग ड्राय वेदर आहे. तासगावमध्ये एक दुसऱ्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. खानापूरचा उत्तर भाग असेल, ढगाळ स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो आहे. शिराळ्याचा पश्चिम भाग असेल, अधूनमधून पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. कोल्हापूरचा दक्षिण भाग असेल, बुद्रगड, आजरा, गडिंग्लज, चंदगड, तसेच
सिंधुदुर्ग सावंतवाडी असेल, वेंगुर्ला, कुडाळ या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. घाटमाथ्यामध्ये याच्यामध्ये शाहूवाडी असेल, गगनबावडा, राधानगरी एक दुसऱ्या स्वरूपात हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते. सातारा जिल्ह्याचाही जो घाटमाथ्या भाग असेल याच्यामध्ये महाबळेश्वर, पोलादपूर, मेढा असेल, पाटण असेल, कराड असेल, सातारा शहर, वाई, शिरवळ या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस अधूनमधून पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच पुणे जिल्ह्याचा घाटमाथ्याचा भाग असेल, भोर असेल, पौंड असेल, पुणे शहराचा भाग काय असेल, राजगुरुनगर असेल, जुन्नर असेल, लोणावळा असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय, तोही विखुरल्या स्वरूपामध्ये. याचबरोबर रत्नागिरीचा संपूर्ण भाग असेल, याच्यावर राजापूर, लांजा, देवघर असेल, चिपळूण, खेड या ठिकाणी अधूनमधून पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच कोकणाचा उत्तर भाग म्हणजेच रायगडचा भाग असेल, पेन असेल, खालापूर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस, ठाणे, मुंबई याचबरोबर पालघरचा भाग असेल, अधूनमधून हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. नाशिक जिल्ह्याचा विचार जर केला, नाशिक जिल्ह्याचाही बहुतांश संपूर्ण जिल्हा असेल, याच्यामध्ये इगतपुरी, सिन्नर, निफाड, चांदवड, सटाणा, मालेगाव, नांदगाव असेल, येवला असेल, तसेच दिंडोरी, सरगणा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पश्चिम साईडला पाहायला मिळण्याची दाट शक्यता. पूर्व साईडला फक्त काही ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. अहिल्यानगरच पाहिलं, अकोले, संगमनेर, राहुरी, नेवासा, श्रीरामचं काय भाग असेल, कोपरगावचा काय भाग असेल, हलक्या स्वरूपाचा विखुरल्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता. काही ठिकाणी जोरदारही पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच धुळे संपूर्ण जिल्हा, जळगाव संपूर्ण जिल्हा आणि नंदुरबारचा बहुतांश संपूर्ण जिल्हा या भागामध्येही विखुरल्या स्वरूपात पाऊस आपल्याला आज रात्री पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. वाऱ्याचा जो वेग आहे तो अतिशय जास्त असल्यामुळे पाऊस जो पडतोय तो अतिशय वेगवान पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे. 15-20 मिनिटं पाऊस पडेल, त्याच्यानंतर पावसाची थोडासा गॅप घेईल, परत 15-20 मिनिट पाऊस होईल, अशी या पद्धतीचा पाऊस आपल्याला सध्या राज्यामध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर येणाऱ्या 24 तासाचा पावसाचा अंदाज जर पाहिला तर येणाऱ्या 24 तासामध्ये सिंधुदुर्गचा संपूर्ण जिल्हा असेल, याच्यामध्ये पश्चिम बाजू संपूर्ण असेल, सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला, वैभववाडी याचबरोबर कणकवलीचा भाग असेल, रत्नागिरीचा बहुतांश पश्चिम भाग, राजापूर, रांजा, गुहागर, दापोली, मंडणगड, रायगडचा बहुतांश पश्चिम भाग असेल, याचबरोबर ठाणे, नवी मुंबई, घनसोली, रवाळेपर्यंत, अलिबाग, रोहा या भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा कायम सुरू राहण्याची दाट शक्यता आहे. मात्र हा पाऊसही कंटिन्यू राहणार नाही आहे. 15-20 मिनिटं पाऊस पडेल, काही वेळापुरता गॅप घेईल, त्याच्यानंतर पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल. पालघर संपूर्ण जिल्हा, ठाणे बहुतांश संपूर्ण जिल्हा याचबरोबर पूर्व संपूर्ण भाग असेल, या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. अधूनमधून हलक्या स्वरूपाची सरी त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर घाटमाथा असेल आणि पश्चिम बाजू असेल, सातारा, कोल्हापूर पश्चिम, सांगली पश्चिम, पुणे पश्चिम, सातारा आणि कोल्हापूर पश्चिम या ठिकाणी आपल्याला तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. कोल्हापूर पूर्व संपूर्ण भाग असेल, चंदगड, गडिंग्लज, आजरा, पन्हाळा, शाहूवाडी याचबरोबर सांगली जिल्ह्याचा बहुतांश संपूर्ण भाग जिल्हा असेल, याच्यामध्ये जत, कवठेमहांकाळ, मिरज, तासगाव, विटा, खानापूर, पलूस असेल, शिराळा असेल, सातारा जिल्ह्याचा वाई, कोरेगाव, वडूज, कराड, पाटण, सातारा शहर असेल, पुणे जिल्ह्याचा बहुतांश संपूर्ण जिल्हा, जुन्नर, घोड असेल, शिरूर, दौंड, बारामती, इंदापूर, भोर या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर अतिपूर्व भाग असेल, पुणे जिल्ह्याचा अतिपूर्व भाग असेल, याचबरोबर सातारा अतिपूर्व असेल आणि सांगली जिल्ह्यात आटपाडी, याचबरोबर सोलापूरचा सांगोला, मंगळवेढा आणि दक्षिण सोलापूर, अक्कलकोट या भागापर्यंत ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. काही अशा ठिकाणी असेल त्या ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. सोलापूरचा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल आणि शक्यतो ड्रायवेज राहील, फक्त ढगाळ वातावरण काही ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. अहिल्यानगरचाही बहुतांश उत्तरेचा संपूर्ण भाग असेल, त्या ठिकाणी ड्राय वेदर पाहायला मिळते. नाशिक जिल्ह्याचा दक्षिण भाग, संभाजीनगर, जालनाचा दक्षिण भाग, परभणी, हिंगोली, नांदेड या भागामध्ये ही ड्राय वेदर पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. मात्र बीडचा पाटोदा, जामखेड असेल, धाराशिवचा उत्तरेचा भाग असेल, कळंबूमचा असेल, लातूर शहराचा, उदगीर, अहमदपूर आणि अंबेजोगाई बीड तालुक्याचा, बीड जिल्ह्याचा या ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस मेघगर्जनेसह पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता. मात्र ज्या ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला मिळणार नाही असं नाही की त्या ठिकाणी काहीच पाऊस नाही, मात्र ढग येतील व एक दुसऱ्या स्वरूपात तुरळक स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळेल. याचबरोबर संभाजीनगरचा उत्तर भाग असेल, जालना उत्तर या ठिकाणी हलक्या काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस येणाऱ्या 24 तासात पाहायला मिळेल. खान्देशचा विचार केला, जळगाव संपूर्ण जिल्हा, धुळे आणि नंदुरबारचा संपूर्ण भाग असेल, हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. नाशिक जिल्ह्याचाही बहुतांश पश्चिम संपूर्ण भाग असेल, हलक्या मध्यम स्वरूपाचाच त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला, विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याचा चिखली असेल, अकोल्याचा पातूर असेल, वाशिमचा मालेगाव असेल, या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर मलकापूर,
जळगाव, जांभूळ, संग्रामपूर, अकोला जिल्ह्याचा अकोले तालुका, बार्शी, टाकळी, वाशिमचा संपूर्ण जिल्हा या ठिकाणी आपल्याला तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. अमरावती असेल, यवतमाळ, वर्धा, नागपूर मॉडेलनुसार कोणत्याही स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळणार नाही. मात्र आपल्या अंदाजानुसार जर पाहिलं या ठिकाणीही आपल्याला काही लाईटनिंग थंडरस्टॉर्म सहित पाऊस आपल्याला काही वेळापुरता पाहायला मिळेल. याचबरोबर गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया ह्या संपूर्ण विभागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण, तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. असे 1-2 ठिकाणं असतील, याच्यामध्ये अहेरी असेल, इटापल्ली असेल, याचबरोबर शिंदेवाडी, मूल ह्या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा काही वेळापुरता पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर IMDच्या म्हणजे हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं संपूर्ण विदर्भ या ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्म सहित पाऊस पाहायला मिळतील. या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला. याच्यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर असेल, यवतमाळ, वाशिम जिल्ह्याचा समावेश आहे. याच्या व्यतिरिक्त पुण्याचा जो घाटमाथा असेल या ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला, म्हणजे या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. तसेच रायगड असेल, रत्नागिरी, साताराचा घाटमाथ्याचा भाग या ठिकाणी ही जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट त्या ठिकाणी देण्यात आला. याचबरोबर वाऱ्याचा वेगही काही अंशी जास्त पाहायला मिळेल. याचबरोबर सिंधुदुर्ग, कोल्हापूर पश्चिम असेल आणि ठाणे जिल्हा या ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्म सहित काही ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्म होणार नाहीत, मात्र जोरदार स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर नाशिक पूर्व असेल, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्म सहित काही ठिकाणी हलक्या पावसाची दाट शक्यता IMD खात्याने व्यक्त केली. याचबरोबर इतरत्र जिल्ह्यामध्ये कोणताही सध्या अलर्ट आपल्याला IMD खात्याने दिलेला नाही. तर हे होतं येणाऱ्या 24 तासात राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की करा. धन्यवाद.